नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टू वे स्टडी या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। आज आपण पझल सीरीजमधील नेक्स्ट पझल पाहतोय जे बॉक्स टाईपचं पझल आहे। पाहूया कंडिशन्स काय काय दिलेले आहेत। 8 बॉक्स QWERTYUP हे 8 बॉक्स आहेत ज्यांना QWE असं संबोधलं आहे। हे एकमेकांवरती ठेवलेले आहेत। 8 बॉक्स आहेत जे एकमेकांवरती ठेवलेले आहेत। कंडिशन्स आहेत बॉक्स R आणि T मध्ये 4 बॉक्स आहेत व या दोन्हीपैकी कोणताही बॉक्स अगदी वर किंवा तळात नाही। कंडिशन आहे R आणि T मध्ये 4 बॉक्स आहेत म्हणजे R जर इथे घेतला आपण तर 1 2 3 4 T जो येणार आहे तो इथे येणार आहे। आता आपल्याला इथे R आणि T ची एक्झॅक्ट जी जागा आहे ती इथे दिलेली नाही त्यामुळे T जो आहे तो इथे येऊ शकतोय आणि 1 2 3 4 R जो आहे हा T च्या खाली येऊ शकतोय आणि R जो आहे हा T च्या वरतीही येऊ शकतोय। पॉसिबिलिटी 2 आहेत। कंडिशन आहे दुसरी या दोन्हीपैकी कोणताही बॉक्स अगदी वर किंवा तळात नाही म्हणजे R जो आहे हा टॉपला नाहीये त्याच्यावरती एक बॉक्स आहे तसेच T हा अगदी तळात नाहीये म्हणजे याच्या खाली अजून एक बॉक्स आहे। सेम T च्या वरती अजून एक बॉक्स असणार आहे आणि R च्या खाली अजून एक बॉक्स असणार आहे। दुसरी कंडिशन आहे T आणि Y मध्ये एक बॉक्स आहे। आता इथं T आहे पहिल्या डायग्राममध्ये इथं T आहे आणि T आणि Y मध्ये एक जर बॉक्स असेल तर Y जो येणार आहे तो हा Y जो येणार आहे तो हा इकडे खाली कुठे येणार नाही कारण T नंतर एकच बॉक्स आहे खाली त्यामुळे Y जो येणार आहे तो येणार आहे इथं। तसेच इथं या डायग्राममध्ये T आणि Y जो येणार आहे तो इथं येणार आहे कारण Y जो येणार आहे वरती येणार नाही T च्या वरती एकच बॉक्स आहे। दुसरी कंडिशन आहे P हा U च्या अगदी वर आहे। P जो आहे हा U च्या अगदी वर आहे म्हणजे P आणि U च्या मध्ये कोणताही बॉक्स नाहीये हे दोघजण लागोपाठ आहेत। आता लागोपाठची कंडिशन जी आहे ती इथं फक्त बसते बघा इथं आणि या डायग्राममध्ये इथं कारण बाकी कुठेही जागा शिल्लक नाहीये म्हणजे P इथं येणार आणि U जो आहे तो इथे येणार। सेम इथं P येणार आणि इथं U येणार। दुसरी कंडिशन आहे Q हा T च्या लगत नाही पण W च्या वर आहे जो अगदी तळात नाही। बघा थोडं कन्फ्युजिंग आहे। कंडिशन आहे Q हा T च्या लगत नाही। आता T इथं आहे Q आणि T लगत नाही आहेत म्हणजे एक जागा शिल्लक आहे Q ला ती आहे ती येणार आहे इथं कारण इथं पण Q येणार नाही आणि इथंही Q येणार नाही कारण Q हा T च्या लगत नाही आहे। सेम इथं Q इथं येणार नाही इथं येणार नाही Q जो येणार आहे तो इथं येणार आहे पण W च्या वर आहे। पण W च्या वर आहे म्हणजे कोण आहे तो तर Q आहे। Q हा T च्या लगत नाही पण W च्या वर आहे। आता Q जो आहे हा इथं खाली आलेला आहे Q जो आलेला आहे तो इथं वर आलेला आहे आणि कंडिशन आहे Q हा T च्या लगत नाही पण W च्या वर आहे म्हणजे W जो येणार आहे तो इथं Q असणार आहे कुठेतरी वरती आणि W असणार आहे खाली असा या वाक्याचा अर्थ आहे। आता W इथंही येऊ शकतोय आणि इथंही येऊ शकतो या डायग्राममध्ये बघा इथं पण येऊ शकतो इथं पण येऊ शकतोय पण इथं शेवटचं वाक्य आहे जो अगदी तळात नाही। जो अगदी तळात नाही म्हणजे W अगदी तळात नाही म्हणजे W जो येणार आहे तो येणार आहे इथं आणि राहिलेला E जो येणार आहे तो इथं येणार आहे। ही आपली डायग्राम झालेली आहे। तसेच या डायग्राममध्ये बघा कंडिशन आहे Q हा W च्या वरती आहे। या डायग्राममध्ये Q हा अगदी बॉटमला आलेला आहे म्हणजे W ला जागा कुठे शिल्लक नाही। W एकतर इथे येणार किंवा एकतर इथे येणार पण कंडिशन आहे Q हा W च्या वर आहे इथं W हा Q च्या वरती येतोय त्यामुळे ही जी डायग्राम येणार आहे ती फॉल्स येणार आहे आणि आपलं फायनल आन्सर असणार आहे ती अरेंजमेंट जी असणार आहे ती अशी असणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा।